ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये ऐन वेळेला चैतन्यने कोर्टामध्ये साक्षीचं वकीलपत्र सोडलेलं असतं. हो, ऐन वेळेला. आत्तापर्यंत साक्षीच्या पाठीशी ठामपणे खंबीरपणे उभा राहिलेला चैतन्य आयत्या वेळेला कोर्टात धमाका करतो. ज्याप्रमाणे महिपतीच्या केसमध्ये अचानक हल्ला करत इकडे अर्जुनने पुराव्यावरती पुराव्यांची बरसात केलेली असते, तशीच पुराव्यांची बरसात साक्षीच्या केसमध्ये सुद्धा होणार असते. आणि त्याच वेळेला ऑन दी स्पॉट चैतन्य ही केस सोडणार असतो. रविराजांनी ऑलरेडी सोडलेली असते, पण चैतन्याला कुणीच काही सांगितलेलं नसतं, कारण चैतन्य साक्षीच्या प्रेमात वेडा झालाय. तो कधीच काही आपलं ऐकून घेणार नाही हे सत्य समजल्यामुळे आता मात्र इकडे अर्जुनने मोठा निर्णय घेतलेला असतो. मागच्या वेळेला जसे रविराजांचे डोळे उघडलेले असतात आयत्या वेळेला जाऊन, तसेच चैतन्याचे आयत्या वेळेला थोडा क्षण आधी डोळे उघडत अर्जुनने धमाका केलेला असतो. आणि अचानक कोर्टामध्ये ज्याप्रमाणे रविराजांनी आपलं वकीलपत्र अर्जुनला दिलेलं असतं, त्याचप्रमाणे चैतन्याने आपलं वकीलपत्र सोडलेलं असतं. शेवटच्या क्षणी पुराव्यांची बरसात करत साक्षी कशी खोटारडी आहे, एवढंच नाही साक्षीने खून कसा करण्यामध्ये हात आहे, त्याचप्रमाणे साक्षीने चैतन्याचा वापर कशासाठी केला, हे सगळं कोर्टामध्ये सिद्ध करत आता मात्र अर्जुनने धमाका केलेला आहे. मधुभाऊंची केस दिवसेंदिवस स्ट्रॉंग होत त्या वेळेला चैतन्याने सुद्धा आता साक्षीला डिच्चू दिल्यामुळे साक्षीचा कार्यक्रमच झालेला आहे. मात्र इकडे प्रियाच्या पुरावे मिळणार म्हटल्यावरती प्रिया गडबडते आणि त्या माणसाने पैसे मागितले असतात. ती रविराजांना सांगते, बाबा मला काही पैसे हवे आहेत. रविराज म्हणतात, तू कोणत्या प्रॉब्लेममध्ये अडकलेस का बाळा, कारण मला तसं वाटतं आहे. यावरती प्रिया आता नाटक करत सांगते, बाबा म्हणजे तुम्ही साक्षीची केस सोडलीत ना, तर त्या साक्षीचे गुंड मला आता त्रास देतील असं मला वाटतंय, कारण मी तिच्या बाजूने साक्ष देत होते ना. रविराज म्हणतात, पण बाळा तू तिच्या बाजूने साक्ष देत होतीस ती खरी होती ना, खरंच मधुभाऊंनी खून केलाय ना, की कोणाच्या दबावाखाली आलेस. प्रिया म्हणते, नाही मी मधुभाऊंनी बघितलंय खून करताना, पण त्यानंतर किंवा आधी साक्षी आली असेल तर मला माहीत नाहीये. असं म्हणत प्रिया आपली बाजू सेव्ह करत असते, कारण तिला कळालेलं असतं की पुरावे हे त्या माणसाकडे आहेत. उद्या जर कोर्टात काही झालं तर आपण बाजू आपली सेव्ह करावी, किंवा आपण दबावाखाली हे सगळं केलं हे रविराजांपर्यंत पोहोचावं असा ती विचार करते. यावर रविराज म्हणतात, बोल कम्फर्टेबली बोल, तुला जे माहिती आहे ते बोल, तुझ्याकडून चूक झाली असेल तर बोल. फायनली प्रिया आता कबूल करते की मला खरंच त्या रात्री काय झालं माहीत नव्हतं, पण मला साक्षीच्या गुंडांनी धमकवलं म्हणून मी मधुभाऊंचं नाव घेतलं. ती हे पण म्हणत नाही की साक्षीने खून केलाय, पण मधुभाऊंचं नाव मी खोटं घेतलं हे फायनली प्रिया आता कबूल करून बसते. प्रियाने हे कबूल केल्यावरती मग मात्र रविराजांना खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे आपली मुलगी इतके दिवस खोटं बोलत होती आणि खोट्या बाईची केस आपण घेतली होती, हा किती मोठा पुरावा होता हे आपण लक्षातच घेतलं नाही आणि मधुभाऊंच्या विरोधात उभे राहिलो. आता मी चांगलं केलंय की साक्षीची केस सोडले. आणि रविराज म्हणतात, मी ऑलरेडी साक्षीची केस सोडलेली आहे. प्रिया म्हणते, या सगळ्याचा राग ती माझ्यावरती काढेल, ती मला परत गुंडांच्या तरवी काहीतरी करेल. रविराज म्हणतात, घाबरू नकोस. यावरती प्रिया सांगते, पण तुम्ही काही बोलू नका, म्हणजे कोर्टामध्ये तुम्ही कुणालाच काही सांगू नका, मला खूप भीती वाटते. ती ना खूप मोठे गुंड आहेत महिपती शिकरे, ज्याप्रमाणे सायलीला किडनॅप केलं होतं, मला किडनॅप केलं तर प्लीज माझं नाव समोर आणू नका, असं म्हणत ती आपली बाजू पण सेव्ह करते. दोन्ही गोष्टी करते, एक रविराजांना साक्षीचं सत्य सांगते, दुसरं म्हणजे ती आपली बाजू सेव्ह करते की उद्या कोर्टामध्ये काय झालं तर माझं नाव घेऊ नका. आणि आता रविराजांना एक गोष्ट कळतं की साक्षी हीच खुनी आहे आणि हिने आपल्या मुलीला भडकावलंय. हे घडल्यावरती फायनली मधुभाऊंची केस कोर्टात उभी राहते. मधुभाऊंची केस कोर्टात उभी राहिल्यावरती मग मात्र आता इकडे साक्षीला आणलं जातं. साक्षी शपथ घेते, जे सांगेन खरं सांगेन. आणि त्याच वेळेला मग मात्र अर्जुन म्हणतो, तुमचे वकील अजून आलेले नाही आहेत. यावरती साक्षी सांगते, माझे वकील आलेले आहेत. आणि ती चैतन्यकडे पाहते. चैतन्य तिच्याकडे पाहत असतो. आता मात्र अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुमच्या वकिलांचे डावपेच नंतरचे, आधी मला काही गोष्टींचा खुलासा हवा आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही वात्सल्य आश्रमात तुम्हाला पाहिलेली व्यक्तीसुद्धा आहे आमच्याकडे. यावरती साक्षी म्हणते, मी वात्सल्य आश्रमात नव्हते आणि तन्वीने सांगितल्याप्रमाणे मधुभाऊंनी खून केलेला आहे. यावरती अर्जुन म्हणतो, तन्वी बघून घेईल, कारण तन्वी कोर्टामध्ये आज काय बोलणार आहे हे तुम्हाला माहीत नाही. असं म्हणत अर्जुन आता बरोबर माहोल सेट करतो.
मग मात्र आता इकडे रविराज उभे राहतात आणि रविराज कोर्टासमोर एकच गोष्ट सांगतात, मिलॉर्ड, मी ही केस सोडतो आहे. म्हणजे मी नेहमी सत्याच्या बाजूने लढतो. महिपती शिकरे हे जेव्हापासून जेलमध्ये गेलेत आणि ते गुन्हेगार आहेत हे जेव्हापासून मला समजलंय तेव्हापासून ही केस घेण्यासाठी मी नकार देतो आहे. म्हणजे ही केस घेण्याचा मला बिलकुल स्वारस्य नाही आहे. त्यामुळे मग मात्र मी ही केस सोडतोय आणि ही केस घेणार आहेत चैतन्य गडकरी. यावरती मग मात्र वकील साहेबांनी दिलेलं सगळं वाचत जज साहेब सांगतात, बरोबर आहे, तुमचा हे प्रस्ताव माझ्याकडे आलेला आहे. चैतन्य गडकरी, ही केस तुम्हाला एक्सेप्ट आहे ना? आता चैतन्यने केलेला खुलासा जबरदस्त असतो. चैतन्य म्हणतो, मिलॉर्ड, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. ही केस मी लढू शकत नाही. आता साक्षीच्या डोक्याखालची पायाखालची जमीनच हदरते. सायलीसुद्धा हसायला लागते, कारण काही वेळापूर्वीच अर्जुन आणि सायलीने जाऊन चैतन्यला ज्याप्रमाणे रविराजांना पुरावे दाखवलेले असतात त्याचप्रमाणे पुरावे चैतन्याला दाखवलेले असतात. चैतन्य मान खाली घालून बसतो आणि तो सांगतो, मी ही केस लढू शकत नाही. मी सुद्धा आत्तापर्यंत रविराज किल्लेदार आणि अर्जुन सुभेदार या दोघांच्याच कडून वकिली शिकलोय. त्यांच्याकडूनच सनद घेतली रविराज किल्लेदारांकडून. त्यामुळे मी सुद्धा कधीच खोट्याची साथ देत नाही. मिलॉर्ड, मी ही केस सोडतोय, कारण या केसमध्ये असलेल्या आरोपी साक्षी शिकरे यांच्या विरुद्ध बरेचसे पुरावे मला सापडलेले आहेत. त्यामुळे साक्षी शिकरे यांनी आयत्या वेळेला कोणता तरी वकील करावा. आता सध्या फक्त मधुभाऊंच्या केसमध्ये अर्जुन सुभेदार यांची बाजू ऐकून घेण्यात यावी. मी कोणताही आर्ग्युमेंट करायला तयार नाही आहे. असं म्हणत आता अचानकपणे केस सोडल्यावरती मधुभाऊंची केस एकदम स्ट्रॉंग होते. अचानकपणे मधुभाऊंच्या केसमध्ये सगळे जबरदस्त वकील त्यांच्या बाजूने, अर्जुन सुभेदार, रविराज किल्लेदार, चैतन्य गडकरी सगळेजण मधुभाऊंच्या बाजूने होतात. त्यावरती जज साहेब म्हणतात, आत्तापर्यंतच्या माझ्या इतिहासामध्ये ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली ते म्हणजे एकापाठोपाठ एक सगळ्या वकिलांनी ही केस सोडलेली आहे. म्हणजे आधी रविराज किल्लेदार यांच्या आधी एक वकील होते, त्यानंतर किल्लेदार, मग गडकरी आणि आता मग ठीक आहे, मी तुम्हाला सरकारी वकील देतो. आता मात्र साक्षी हादरते. म्हणजे आपलं वकीलपत्र घ्यायला पण कोण तयार नाही. साक्षीला जबरदस्त धक्का बसतो. एकतर अण्णा जेलमध्ये, कोणतेही कारस्थानं करायला इथे अण्णा नाही आहेत. मग आता आपलं कसं होणार? साक्षीला काहीच कळत नसतं. या सगळ्यामध्ये साक्षी आता गडबडते आणि सरकारी वकील काय आपली बाजू लढणार? त्यावरती मग मात्र रविराज किल्लेदार सांगतात, अर्जुन सुभेदार यांच्याकडे असे काही पुरावे आहेत ज्या पुराव्याने ती ही केस लढू शकतात. मग अर्जुन उभा राहतो. अर्जुन सांगतो, साक्षी शिकरे, मला समजलेलं आहे की त्या रात्री अजून एक व्यक्ती तिकडे होती. त्या व्यक्तीने ते सगळं पाहिलेलं आहे. त्या व्यक्तीने सगळं पाहिलंय. तुम्ही त्या रात्री गन घेऊन गेलात आणि 6च्या 6 गोळ्या विलासला मारलं. यावरती साक्षी म्हणते, मी 6 गोळ्या नाही मारल्या, मी फक्त आणि फक्त एकच गोळी चालवली आणि ती पण चुकून. साक्षी आपल्याच तोंडून आपला गुन्हा कबूल करून बसते. मग मात्र साक्षी गडबडते. कोर्टामध्ये आपल्याच तोंडून आपला गुन्हा कबूल करून साक्षीने जबरदस्त चूक केलेली असते. आता मात्र चैतन्याला दाखवलेले पुरावे अर्जुनने हे असतात ते म्हणजे साक्षी आणि तन्वी या दोघींचं बोलणं. साक्षी आणि तन्वी या दोघींचं बोलणं आता चैतन्याला दाखवलं असतं की चैतन्य हा काय केस लढणार, त्याला फक्त आणि मी अर्जुनकडून सगळ्या बातम्या काढून घेण्यासाठी एक माकड म्हणून हातातलं प्यादं बनवून ठेवलंय. चैतन्य काय माझी केस लढणार? ह्या वेळेची हिअरिंग करू दे, पुढल्या वेळेला मी आता बदलेन हे, कारण याला काही वकील म्हणून उपयोग नाही आहे. हा फक्त अर्जुनच्या बातम्या मला देण्यासाठी माकड होता, माकड. आता चैतन्य हादरतो. अर्जुनने सत्याचा उलगडा केलाच आणि ऐनवेळी याच कारणामुळे चैतन्यने वकीलपत्र सोडलेलं असतं. ऐनवेळी सोडलेल्या वकीलपत्रामुळे साक्षी चांगलीच हादरते आणि मधुभाऊंची केस मजबूत होते. अर्जुनने कोर्टामध्ये पुराव्यावरती पुरावे यांची बरसात केलेली असते. साक्षीच्या तोंडून स्वतः सत्य वदवून घेतलेलं असतं आणि त्यामुळे साक्षीचे आता 3:13 वाजलेले असतात. साक्षीला कोणत्याच या गोष्टीमध्ये आता मात्र काहीच आर्ग्युमेंट करता येत नाही, कारण साक्षीच्या बाजूने असलेला महिपती हा ऑलरेडी जेलमध्ये. चैतन्यने साथ सोडलेली, रविराजांनी साथ सोडलेली. साक्षी एकटी पडते आणि या सगळ्याचा उपयोग करून घेऊन आता अर्जुन ही केस जिंकणार असतो. फायनली मधुभाऊंना न्याय मिळणार असतो.